आज 8 जुलै रोजी गुन्हे शाखेचे API श्री रणजित माने यांना अशी एक गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की काही लोक देशी कट्टा विकण्यासाठी आलेले आहेत शहरामध्ये. अशी बातमी त्यांना मिळाल्यावरून ते खात्री करण्यासाठी त्यांनी टीम घेऊन देगाव रोड येथील गरुड बंगल्यासमोर असे काही इसम आले आहेत याची खातरजमा करण्यासाठी ते गेले होते. त्यांना ज्या प्रकारचं वर्णन आणि माहिती मिळाली होती त्यावरून त्यांना सदस्य इसम त्या ठिकाणी दिसून आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच ते पळण्याचा प्रयत्न केला, परंतु रणजित माने आणि त्यांची टीम यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली. विचारपूस करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आपण पाहिले की 2 कंपनी मेड पिस्टल्स आणि 4 जिवंत राऊंड्स त्यांच्या ताब्यातून त्यांनी जप्त केली आहेत. आणि त्यांची नावगाव विचारलं असता औदुंबर भैया लक्ष्मण माने हा कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथला रहिवासी आहे. दुसरा भीमाशंकर कर बसप्पा तळवार हा खजुरी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक राज्य इथला आहे. आणि तिसरा आरोपी प्रवीण बसवराज स्वामी बालाजीनगर उमरगा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद, म्हणजे एक सोलापूर जिल्हा, एक उस्मानाबाद जिल्हा आणि एक कर्नाटक, अशी ही एक गँग आहे. आणि यांच्याकडे 7.65 mm आकाराचे 4 जिवंत काडतूस आणि 2 देशी बनावटीचे पिस्टल असा एकूण 1,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आणि तो पोलिसांनी जप्त केलेला आहे. आता हे पिस्टल यांनी कशासाठी आणले होते, त्याचबरोबर यांनी कुठून आणले याबद्दलची अधिक चौकशी करण्याचं काम चालू आहे.